नमस्कार. आज सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची माफी मागतो. थोडंसं टेक्निकल इश्यू असल्यामुळे लॉग इन करायला थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे मी आपल्या पहिल्यांदा माफी मागतो. आज खरं तर मी सर्वप्रथम श्री नागनाथ विकास आघाडीचे आमचे अण्णासाहेब ढाणे वस्ताद, त्यांचे सर्व मित्र, कुर्डू ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि माझा गाव माझी जबाबदारी ही संकल्पना घेऊन काम करणारे आमचे मित्र संतोषजी आणि सर्व माझे सहकारी यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो की या ठिकाणी आपण सर्वांनी मला आत्मनिर्भर ग्राम अभियान आणि ग्रामविकासामध्ये लोकसहभाग या संकल्पनेसाठी आपण मला आमंत्रित केलं. खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सर्व आज कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये एका भयान संकटाला सामोरे जातोय. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आत्ता अनेक प्रकारचे नवीन प्रश्न आणि समस्या तयार होत आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो बेरोजगारीचा आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात याचे इम्पॅक्ट होत आहेत आणि सर्वात जास्त जो फटका बसतोय तो आपल्या सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या तरुणांवर किंवा छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर. या सगळ्यामध्ये मागचे 1.5 वर्ष आपण एक वेगळ्या प्रकारचा संघर्ष अनुभवतोय आणि कदाचित याचे इम्पॅक्ट अनेक दिवस, अनेक पर्व वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सामान्य व्यक्तीच्या जीवनावर पडणार आहेत. आजचा जो आपला विषय आहे तो आत्मनिर्भर ग्राम अभियान किंवा आत्मनिर्भर ग्राम अभियानामध्ये लोकसहभाग. तर या विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. महात्मा गांधी म्हणत होते की खरा भारत जर आपल्याला पाहायचा असेल तर तो ग्रामीण भागात आहे. आपल्याला खरा भारताचं दर्शन हे ग्रामीण भागामध्ये होणार आहे. पूर्वी असं म्हणायचे की भारत हा सोने की चिडी आहे. भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि ते खरं आहे. मागच्या 3000 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला तर भारत हा प्रत्यक्षात सोने की चिडियाच राहिलेला आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू ह्या भारतामधून एक्सपोर्ट व्हायच्या. त्याच्यामध्ये कापड असेल, भारताचं लोखंड असेल, भारताचे मसाल्याचे पदार्थ असेल, भारताचे कृषी पदार्थ असतील, हे भारतामधून युरोप कंट्रीमध्ये किंवा ऑस्ट्रेलियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट व्हायच्या आणि त्याचे इव्हिडन्स आजही उपलब्ध आहेत. आपल्याकडून जाताना कापड जायचं आणि तिकडून येताना सोनं यायचं, असा भारताचा इतिहास असायचा. आणि हे सगळं जे व्हायचं ते ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निर्भर असायचं. आपल्याला माहिती आहे की 1803 मध्ये लॉर्ड मॅकोले नावाचा एक इंग्रज अधिकारी, त्यांनी एक सर्वे केलेला आहे. त्या सर्वेच्या प्रत आजही ब्रिटिश लायब्ररीमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. की त्यावेळेस तो सांगतो की भारत हा समृद्ध देश आहे. भारतामध्ये एकही भिकारी दिसत नाही. भारताची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागावर आधारित आहे, कृषी व्यवस्थेवर आधारित आहे. आणि भारतावर आपल्याला जर राज्य करायचं असेल तर भारताची शिक्षण व्यवस्था, भारताची कृषी व्यवस्था आपल्याला उद्ध्वस्त करावी लागेल, तरच आपण भारतावर राज्य करू शकू. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की 1860 मध्ये इंडियन एज्युकेशन ॲक्ट आला. इंडियन वेगवेगळ्या प्रकारचे 17,000 कायदे कानून हे या सर्वेवर, लॉर्ड मॅकोलेच्या सर्वेवर, भारताच्या राज्यव्यवस्थेवर इंग्रजांनी लादले आणि भारताची जी समृद्ध परंपरा होती ती नष्ट करण्यात आली. 1100 वर्ष भारत हा खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या पद्धतीने गुलाम राहिला. मग ते मुघल असो, ब्रिटिश असो, यांनी भारतावर राज्य केलं आणि भारताची जी समृद्ध अशी ग्रामव्यवस्था होती, जी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होती, त्या आत्मनिर्भर ग्रामव्यवस्थेला या ठिकाणी इंग्रजांनी खूप मोठं नुकसान केलं. भारत हा एक प्रकारे समृद्ध देश होता आणि तो ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, ग्रामीण समाज व्यवस्थेवर आधारित सक्षम असा देश होता. परंतु इंग्रजांनी जी लूट केली आहे त्याचे दस्तावेज आपण पाहिले तर जवळपास 300 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त लूट ही इंग्रजांनी केली. आणि सगळ्यात मोठी
जी हानी आपली केली ती आपली आत्मनिर्भर भारताची जी ग्रामव्यवस्था होती, जी भारताची व्यवसाय व्यवस्था होती, त्यावर इंग्रजांनी हानी केलेली आहे. आपल्याला माहिती आहे आजही भारतामध्ये जवळपास 6,64,369 पेक्षा जास्त ग्रामपंचायत किंवा खेडे आजही भारतामध्ये उपलब्ध आहेत. ह्या स्वराज्य भारताला 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वराज्य मिळालं. पण या स्वराज्य भारताला जर आपल्याला खऱ्या अर्थाने सुराज्य भारत करायचा असेल तर त्याचा एकच मंत्र आहे, भारताला आत्मनिर्भर करावं लागेल. आणि भारताला जर आत्मनिर्भर करायचं असेल तर त्याची व्यवस्था किंवा त्याची सुरुवात ही आत्मनिर्भर ग्रामव्यवस्थेमधून होणार आहे. समग्र ग्राम विकासाची आपल्याला चळवळ उभी करावी लागेल, त्यावेळेस भारत हा खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकणार आहे. पण समग्र ग्राम विकास करायचा असेल तर आजच्या अडचणी काय आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की दुर्दैवाने भारतातलं राजकारण आणि त्यातल्या त्यात सामाजिक विषयातलं किंवा ग्रामीण भागातलं जे राजकारण आहे हे खूप, त्याला आपण म्हणूया की एका खालच्या पातळीवरचं राजकारण झालेलं आहे. मग ते जाती व्यवस्थेवर राजकारण असेल, पक्ष व्यवस्थेवरचं राजकारण असेल. यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामव्यवस्थेला किंवा समग्र ग्राम विकासाला अडथळे निर्माण होतात. त्याच प्रकारे ग्रामीण भागातले जे आपले युवक आहेत किंवा ग्रामीण भागातली आपली जी नागरिकांची फळी आहे यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अज्ञान आलेलं आहे. दुर्दैवाने आज 75वा स्वराज्य दिन, स्वातंत्र्य दिन आपण मनवायला आता येणार आहोत, आपण तो साजरा करणार आहोत. पण आजही ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणातलं अज्ञान आहे. आळस हा एक मोठा अडथळा आपल्याला ग्रामविकासासाठी आहे. दुर्दैवाने कुठेतरी आपल्याला ग्रामीण भागामध्ये शेतकरी असतील किंवा इतर काही तरुण मंडळी असतील, आपल्याला स्वस्त किंवा सहज, आपण त्याला साध्या भाषेत म्हणतो फुकट काय मिळेल या प्रकारची मनोवृत्ती दुर्दैवाने वाढत चाललेली आहे. आणि हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. आपल्याला जर यश मिळवायचं असेल, आपल्याला जर स्वतःमध्ये परिवर्तन करायचं असेल तर त्याच्यासाठी हवे असणारे कष्ट करण्याची तयारी ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये तशी फारशी दिसत नाही आहे. एक प्रकारे ती शिक्षण व्यवस्थेचं आपलं अपयश असू शकतं. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा विषय तो अन्यायाचा आहे. राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळेस पार्लमेंटमध्ये त्यांनी एक भाषण केलं होतं की मी जर केंद्र सरकारमधून ग्रामीण भागामध्ये विकासासाठी जर 1 रुपया पाठवत असेल तर त्यातले खऱ्या अर्थाने फक्त 15 पैसेच हे ग्रामीण भागामध्ये पोहोचतात आणि 85 पैसे हे दुर्दैवाने भ्रष्टाचारामध्ये किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये लुप्त होतात. ही 1980च्या दशकातलं त्यांचं वाक्य आहे. आणि आज 2021 मध्ये 30 वर्षामध्ये खूप पटीनी भ्रष्टाचार म्हणा किंवा दुर्व्यवस्था म्हणा हे वाढलेलं आहे. आपल्याला जर ग्रामीण भागाचं खऱ्या अर्थाने समग्र विकास करायचा असेल, ग्राम विकास करायचा असेल तर आपल्याला हंसराज नावाचा पक्षी जो आहे त्या प्रकारची वृत्ती आपल्याला ठेवावी लागेल. हंसराज काय करतो तर तो दूध जर त्याच्या पुढे ठेवलेलं असेल आणि त्या दुधात जर पाणी टाकलेलं असेल तर तो फक्त दूध घेतो, दुधातलं पाणी घेत नाही. तसं आपल्याला एक चांगली दृष्टिकोनातून ग्रामीण भागातल्या ज्या अडचणी आहेत, ग्रामीण भागातल्या ज्या काही त्रुटी आहेत, ग्रामीण भागातल्या ज्या काही वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक दोष असतील हे दूर ठेवून आपल्याला ग्रामीण भागामध्ये जे काही चांगलं आहे ते घेऊन ग्रामीण भागाचा समग्र विकास करण्याची भूमिका आपल्याला ठेवावी लागेल. तरच ग्रामविकास होऊ शकतो. आता आपण टू द पॉइंट आत्मनिर्भर ग्राम अभियानाचे किंवा आत्मनिर्भर ग्राम अभियानामध्ये लोकसहभागाचे काय टप्पे असू शकतात ते आपण पाहूया. खऱ्या अर्थाने ग्रामविकासाची 2 पैलूमध्ये आपल्याला विभागणी करता येऊ शकते. एक आहे संघटनात्मक बांधणी
आणि दुसरी आहे रचनात्मक बांधणी. ग्रामविकासासाठी एक चांगलं संघटन गाव पातळीवर आपल्याला तयार करावं लागेल. ही आपली पहिला टप्पा ग्रामविकासाचा असू शकतो. आणि त्या संघटनासोबत ग्रामविकासाचे वेगवेगळ्या पैलूमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की रचनात्मक कृती आधारित कामे आपल्याला करावी लागतील, तरच ग्रामविकास होऊ शकतो. परंतु ज्यांना ग्रामविकास करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की हा विकास नेमका कसा करायचा आहे. तर आज आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारतानंतर अनेक पैलूंवर विकास झाले, पण त्या विकासाच्या माध्यमातून प्रदूषणाचा राक्षस हा आपल्या जीवनात आला. आपण कृषीमध्ये हरित क्रांतीचा विकास केला, पण रासायनिक खतांच्या प्रभावामुळे आज कुठेतरी कॅन्सरसारखे आजार वाढत चाललेले आहेत. तर आपल्याला जर ग्रामविकास करायचा असेल तर आपल्याला टू द पॉइंट हा विकास प्रकृती केंद्रित करावा लागेल. जर तो विकास प्रकृती केंद्रित नाही झाला तर तो विकास हा विकृती केंद्रित होईल. म्हणजे काय, मानवाच्या आणि आपल्या निसर्गाच्या हानिकारक तो विकास होईल. मग आपण जे काही करू, गावामध्ये रस्ते बांधूत, गावामध्ये उद्योजकता आणू, गावामध्ये चांगल्या प्रकारचं जलव्यवस्थापन आणू, गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करूत, जे काही आपण करूत त्यावेळेस ती जी भूमिका असायला पाहिजे ती प्रकृतीच्या केंद्रित असली पाहिजे, ती विषमुक्त असली पाहिजे. तर आणि तरच आपल्या पुढच्या पिढींचा विकास होईल. त्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, की जो निसर्गाच्या सानिध्यात विकास झाला पाहिजे. आणि पुढच्या पिढींना आपण काय देतोय, मग त्या पुढच्या 10 पिढी असोत, 100 पिढी असोत, त्यांना या विकासामुळे, या कृतीमुळे काय मिळणार आहे याचा विचार करून आपण ग्रामविकास जर केला तर आणि तरच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर ग्राम अभियान आपलं सफल होणार आहे. बेसिकली गावामध्ये विकास करायचा असेल किंवा आत्मनिर्भर ग्राम उभं करायचं असेल तर त्याचा मूळ जो आहे तो पाण्याच्या अवतीभोवती आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जर आपण त्या काळची ग्रामव्यवस्था किंवा राज्यव्यवस्था जर पाहिली तर त्यांनी शेकडो तळे, शेकडो बारव किंवा हजारो प्रकारच्या योजना अशा आखल्या होत्या की त्यावेळेस ग्रामव्यवस्था ही पाण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाली पाहिजे. आजही त्याची गरज आहे. आपलं गाव आणि गावाला लागणारं पाणी, मग ते शेतीसाठी असेल, ते पिण्यासाठी असेल, त्या पाण्याचं ऑडिट केलं पाहिजे. माणसाला दररोज किती लिटर पाणी लागतं, शेतीला कुठल्या पिकानुसार किती लिटर पाणी लागतं, त्याचा वर्षाचा आराखडा आपण तयार करून 2 वर्ष 3 वर्ष आपल्या गावाला पाणी कसं पोहोचेल याच्यासाठी मृत जलसाठे आपल्याला परत जीवित करावी लागतील. मृत जलसाठे म्हणजे गावामध्ये असलेल्या जुन्या बारव, जुन्या विहीर, जुने तळे यांचं खोलीकरण आपल्याला करावं लागेल, यांची स्वच्छता आपल्याला करावी लागेल. आणि अशी जलव्यवस्थापना आपल्याला करावी लागेल की त्या माध्यमातून गावाला 1 वर्ष 2 वर्ष पाण्याची खऱ्या अर्थाने उपलब्धता निर्माण होईल. याच सोबत आपल्याला गाव जर स्वावलंबी बनवायचं असेल, आत्मनिर्भर करायचं असेल तर गावाची कृषी व्यवस्था ही खऱ्या अर्थाने आपल्याला स्वावलंबी बनवावी लागेल. गावातल्या महिला असतील, गावातले युवक असतील, हे आपल्याला स्वावलंबी बनवावी लागेल. जसं आपल्या गावामध्ये पाणी असलं पाहिजे, गावातली शेती चांगली झाली पाहिजे, गावातली शिक्षण व्यवस्था चांगली झाली पाहिजे, गावामध्ये चांगले रस्ते आले पाहिजेत, गावामध्ये सौर ऊर्जा किंवा ऊर्जाच्या बाबतीत गाव हे आत्मनिर्भर झालं पाहिजे. ही जी संकल्पना विकासाच्या अवतीभोवती आहे, तसंच गावामध्ये समृद्धी आणायची असेल तर गावामध्ये नैतिकतेचं बळ आपल्याला वाढवावं लागणार आहे. म्हणजे गावामध्ये आपुलकी वाढली पाहिजे, गावामध्ये माणुसकी वाढली पाहिजे आणि विकास हा त्याच्या अवतीभोवती झाला पाहिजे. या भूमिकेतून आपल्याला ग्रामविकास करणं गरजेचं आहे. खरं पाहिलं तर एक छोटीशी गोष्ट मला आठवती आहे की एक लहान हत्ती ज्यावेळेस सर्कसीमध्ये येतो किंवा तो आपण एखादा व्यक्ती हत्तीचं संगोपन करत असतो त्यावेळेस त्याला साखळ दंडाने बांधतो. तो हत्ती
लहानपणी त्या साखळदंडाला फिरण्यासाठी ज्यावेळेस तो हत्ती साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याचा पाय हा रक्तबंबाळ होतो आणि मग तो त्या साखळदंडाला तोडण्याची कोशिश जी आहे किंवा प्रयत्न जे आहे ते तो सोडतो. मोठेपणी त्या हत्तीचं बळ वाढलेलं असतं, परंतु लहानपणीच्या आठवणी त्याच्या डोक्यात असतात, त्यामुळे तो त्या साखळदंडाला तोडत नाही, त्या साखळदंडाला तोडण्याचा प्रयत्न करत नाही आणि तो तिथं गुलाम बनून राहतो. दुर्दैवाने ग्रामीण भागातले जे आपले युवक आहेत, ग्रामव्यवस्थेमध्ये काम करू इच्छिणारे कार्यकर्ते आहेत, यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव नाही आहे. प्रचंड असा ऊर्जा स्रोत त्यांच्यामध्ये आहे, परंतु यापूर्वी आलेले वाईट अनुभव, ग्राम विकासाच्या नावाखाली केलेले प्रयत्न, त्यामध्ये झालेला जो काही चुकीचा अनुभव त्यांच्या उदरी असेल, त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आत्मशक्तीचं त्यांना ज्ञान नाही आहे. मी सर्वांना पहिल्यांदा ही विनंती करेल की आपल्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, कारण की आजपर्यंत जेवढे काही ऋषी या भारतामध्ये झालेत, ते वाघभट्ट असो, ते सुश्रुत असो, अनेक प्रकारचे जे संशोधन करणारे मोठे मोठे शास्त्रज्ञ झालेले आहेत किंवा आजचे राजकीय चांगले लीडर असतील, हे सगळ्यांचा जो बेस आहे तो ग्रामीण भाग आहे. तर आजही ही क्षमता आपल्या ग्रामीण भागामध्ये आहे, परंतु आपल्याला आत्मशक्तीचं ज्ञान झालं पाहिजे आणि ग्रामीण भागाची मानसिकता पहिल्यांदा आपल्याला बदलावी लागेल. आपल्या लोकांना जोडण्यासाठी आपल्याला त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करावी लागेल. ग्रामविकास करायचा असेल तर जे काही आपले ग्रामविकासासाठी काम करू इच्छिणारे आपले जे कार्यकर्ते असतील, त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करावं लागेल. त्यांच्यामध्ये मग ते संभाषण कौशल्य असेल, ते ड्राफ्टिंग असेल, म्हणजे आपण त्याला लिखाण कौशल्य म्हणू, त्यांची गुणवत्ता असेल, ह्या सगळ्यांवर आपल्याला काम करावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदी ग्रामविकासासाठी काम करू इच्छिणारा आपल्यासारखा जो कार्यकर्ता आहे, जो नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे, त्याचं नेतृत्व विकास आपल्याला करावा लागेल, तर ग्रामविकास होणार आहे. आणि एक चांगली म्हण आहे, आपल्याला ग्रामीण चरित्र निर्माण करावं लागेल. त्या चरित्र निर्माणातूनच राष्ट्र निर्माण होणार आहे, त्या चरित्र निर्माणातूनच ग्रामविकास होणार आहे. तर अशा प्रकारचा जो काही आपला ग्राम विकास करणारा जो कार्यकर्ता आहे, त्याच्या अवतीभवती आपलं ग्रामविकास राहणार आहे. खऱ्या अर्थाने ग्रामविकास करू इच्छिणारे जे आपले कार्यकर्ते आहेत, मला सांगायचं आहे की त्यांची संशोधनात्मक वृत्ती असली पाहिजे. जसं आज मी या सर्वांना माझा गाव माझी जबाबदारी या विचाराच्या अवतीभवती काम करू इच्छिणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन देतोय की त्यांनी वेगवेगळ्या विषयातल्या लोकांचं व्याख्यान ठेवलेत, वेगवेगळ्या विषयांचे अनुभव आपल्या ग्रामीण भागातल्या युवकांपुढे जाण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उभा केलाय. तर खऱ्या अर्थाने आपल्याला ग्रामविकास करायचा असेल तर आपली संशोधनात्मक वृत्ती असली पाहिजे. म्हणजे काय, तर आपल्या पुढे काही उदाहरण आहेत, जसे राळेगण सिद्धी, यामध्ये आपण पाहतोय की अण्णा हजारेंनी एक ग्रामविकासाचं एक मॉडेल उभं केलं. आपल्या सर्वांचे आदर्श पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार एक मॉडेल उभं केलं. तसंच औरंगाबादमधले पाटोदा नावाचं जे गाव आहे, तिथले भास्कर पेरे यांनी एक ग्रामविकासाचं मॉडेल उभं केलं. तर असे जे वेगवेगळे ग्रामविकासाच्या संबंधित किंवा ग्रामीण जीवनशैलीच्या संबंधित, मग त्या गोशाळा असतील किंवा ते उद्योजकता, ग्रामीण उद्योजकता असेल, या संबंधितले जे मॉडेल आहेत ते पाहण्यासाठी आपण पुढं आलो पाहिजेत. त्याचं संशोधन आपण केलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अनुरूप कुठली योजना आपण राबवू शकतो त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, ग्रामविकासासाठी अनेक प्रकारच्या शासनाच्या योजना आहेत. खाजगी कॉर्पोरेट कंपन्या, CSR कंपन्या इंटर्नशिप देत आहेत. जसं की आयुष्यमान भारत योजना आहे, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आहे. आपल्याला माहिती आहे की आज कोरोनामध्ये खाजगी रुग्णालयात जर आपल्याला उपचार करायचे असेल तर लाख 2 लाख रुपयापासून 15-15, 20-20 लाख रुपयापर्यंतचे बिल येत आहेत. तर अशा धर्तीवर आपल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांचं खऱ्या अर्थाने आरोग्य रक्षण झालं पाहिजे, यासाठी ज्या शासनाच्या विमा योजना आहेत या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे ग्रामविकासातलं पहिलं आज करण्यासारखं काम आहे.
रोजगार हमीसारखी योजना आहे. आपल्याला माहिती आहे की जवळपास 1,00,000 करोड रुपयाचं बजेट आता केंद्र सरकारने रोजगार हमीसाठी दिलेलं आहे. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आता रोजगार हमीच्या योजनेमध्ये आलेला आहे. 200 ते 250 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. मग त्याच्यामध्ये समजा गायींचा गोठा बांधणी असेल, जलसंधारणाची कामं असेल, वैयक्तिक लाभाच्या कामामध्ये जसं की आपण पाहतो शोष खड्ड्यांचं बांधकाम असेल, घरकुल बांधणी असेल, अशा प्रकारच्या योजनांना रोजगार हमीच्या माध्यमातून गावात रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि एका घरातल्या 2 व्यक्तींनी जरी रोजगार हमीमध्ये काम केलं, किमान 100 दिवसाचा रोजगार तर केंद्र सरकार देतं, पण 365 दिवस रोजगार देण्याची योजना राज्य सरकारची आहे. आपण त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे आणि या योजनांचा लाभ आपल्या गावातल्या युवकांना दिला पाहिजे किंवा गावातल्या गरजूंना दिला पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून किमान 12,000 ते 15,000 रुपये मासिक मानधन हे आपल्या गावातल्या सामान्य आणि गरजू परिवाराला मिळणार आहे. गावामध्ये अधिक चांगलं काम करण्यासाठी गावात कौशल्य योजना झाली पाहिजे. गावातले युवक, गावातल्या महिला यांचं कौशल्य विकासनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण सातत्याने राबवले पाहिजे. पहिला मुद्दा जो होता की आत्मनिर्भर गाव करण्यासाठी जलसंधारणाच्या योजना, सर्व प्रकारच्या योजना राबवल्या पाहिजेत. तुम्ही जर पोपटराव पवारांच्या ग्रामविकासाचा अभ्यास केला तर त्या जेवढ्या काही शासनाच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आपल्या गावात राबवतात. तर अशा प्रकारचं आपलं एक ध्येय असलं पाहिजे की सर्व प्रकारच्या योजनांचा अभ्यास करून आपल्या गावात त्याचे जास्तीत जास्त लाभार्थी झाले पाहिजेत. आणि महिला सक्षमीकरण असेल, बचत गट असेल, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना असतील, त्या आपल्या गावातल्या युवकांना किंवा महिलांना किंवा नागरिकांना मिळाल्या पाहिजेत. यासाठी आपण काम केलं पाहिजे. गावामध्ये गावातल्या मुलींसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सायकल योजना असते, ती त्यांना मिळाली पाहिजे. यासाठी आपण काम केलं पाहिजे. गाव हा ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी बायोगॅसची योजना असेल, सौर ऊर्जेची योजना असेल, ती सौर पंपची योजना असेल किंवा पवन ऊर्जेची योजना असेल, ही गावातल्या जास्तीत जास्त नागरिकांना मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. कृषी आधारित वेगवेगळ्या योजना आहेत, त्या त्यांना मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील केलं पाहिजे. दिव्यांग असतील, अपंग असतील, आदिवासी असतील, अनुसूचित जाती जमातीतले आपले मित्रपरिवारातली लोक असतील, यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आपण योजनांचा अभ्यास करून त्यांना ते कशा मिळतील, त्याचं डॉक्युमेंटेशन कसं होईल, याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपण जर ग्रामपंचायतीमध्ये असो तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खूप लाभ हा ग्रामीण भागामध्ये दिला जाऊ शकतो, परंतु आपली देण्याची वृत्ती पाहिजे तर ग्रामविकास होऊ शकतो. गाव आपण पाहिलं की स्वावलंबन गाव जर आपल्याला करायचं असेल तर गाव पाण्याच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, कृषीच्या बाबतीत, पर्यावरणाच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, रोजगार निर्मितीच्या बाबतीत मीठ जर सोडलं ना तर सगळ्या प्रकारच्या गोष्टी गावामध्ये बनू शकतात. आणि ह्या जास्तीत जास्त प्रकारच्या गोष्टी गावामध्ये बनल्या पाहिजेत आणि गावातच विक्री झाल्या पाहिजेत. ही स्वभाव, अशा प्रकारचा स्वभाव, अशा प्रकारचं कौशल्य विकसन आपल्या तरुणांचं, गावातल्या पुढच्या पिढीचं झालं तर खऱ्या अर्थाने ग्रामविकास होईल. त्या माध्यमातून गावात रोजगार निर्मिती होईल. आणि नियमच असला पाहिजे की स्वदेशी गावात जे पिकेल ते जगभर विकेल. अशा प्रकारची धारणा ठेवून जर आपण ग्रामविकासाची कास धरू तरच ग्राम हा आत्मनिर्भर होणार आहे. नाहीतर आपल्याला जे काही लागेल ते शहरातून आणायचं, त्याचं कौतुक करायचं, तर आपला ग्रामविकास होणार नाही. ग्रामविकासासाठी आपल्यामध्ये गावातच पिकलं पाहिजे, गावातच निर्मिती झाली पाहिजे आणि गावातच त्याची विक्री झाली पाहिजे. ही मानसिकता आपल्याला तयार करावी लागेल, तरच ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती होईल, तरच गावामध्ये चांगल्या प्रकारची समृद्धी येईल. आता ग्रामीण युवक याच्या पुढे आपल्याला समग्र ग्रामविकासाचं स्वप्न आपल्याला ठेवलं पाहिजे. आणि ते स्वप्न ठेवत असताना ग्राम हा प्रकृती केंद्रित ग्रामविकासाची धारा त्याला दिली पाहिजे. या भूमिकेतून
आपल्याला गावाची पुनर्बांधणी करावी लागेल. गावामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारची लोक चळवळ उभी करावी लागेल. गावामध्ये लोकसहभाग जर घ्यायचा असेल तर लोकांची मानसिकता ही सगळ्यात मोठी अडचण आहे. लोकांची मानसिकता तयार करायची असेल तर आधी लोकांचा विश्वास संपादित करावा लागतो. आणि गावातल्या लोकांचा विश्वास संपादित करण्यासाठी आपल्याला 1 वर्ष नव्हे तर 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष सातत्याने काम करावं लागेल. आपण जर ग्रामविकासाची चळवळ बोलत असू तर जसं शेतामध्ये आपण एक दाणा गव्हाचा किंवा ज्वारीचा पेरतो आणि त्याच्या माध्यमातून एक अंकुर फुटतात, एक झाड येतं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे कंस फुटतात आणि त्याचे शेकडो दाणे होतात. तसं आपल्याला किंवा आपल्या एका पिढीला ग्रामविकासासाठी आपल्याला गाडून घ्यावं लागेल, सातत्याने ते काम करावं लागेल. तर ग्रामविकासाचे अंकुर फुटतील आणि आपल्या गावामध्ये बदल दिसेल. असे अनेक उदाहरण आपल्याला आजूबाजूला दिसतील. नवे नवे तर ते आहेत, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. ग्रामविकासासाठी लोक सहभाग मिळवायसाठी संघटनात्मक आणि रचनात्मक कामाचा आराखडा आपल्याला तयार करावा लागेल. तो आराखडा पहिल्यांदा 1 वर्षाचा करायला पाहिजे. 1 वर्षाचे 3 महिन्याचा पैलू करायला पाहिजे. 3 महिन्याचा 1 महिना, 1 महिन्याचा आठवडा आणि आठवड्याचा दिवस अशी रचनात्मक आणि संघटनात्मक बांधणी ग्रामविकासासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे. लोक कधी जुटतील? ज्यावेळेस लोकांचा विश्वास आपण संपादित करू त्यावेळेस लोक जुटतील. काही चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करणार नाहीत. आणि आपल्या कृतीमधून, आपल्या कष्टामधून आपल्याला सातत्याने चमत्कार दाखवावा लागेल. तरच ग्रामविकासाचं एक रचनात्मक काम खऱ्या अर्थाने उभं राहू शकेल. लोकांची विश्वासार्हता संपादित करणं आणि ती जतन करणं हा खऱ्या अर्थाने ग्रामविकासाचा एक मंत्र ठरू शकतो. ग्रामविकास करत असताना अनेक प्रकारचे अपयश मिळणार आहेत. ते अपयश पचवण्याची क्षमता आपली असली पाहिजे मित्रांनो. वारंवार आपला अपमान होणार आहे, ते अपमान पचवण्याची मानसिकता आपली पाहिजे. ग्रामविकास करत असताना सातत्य राखणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर आज काम केलं आणि नंतर सोडून दिलं होऊ शकतं. पण आपलं ग्रामविकासावरचं काम हे सातत्याने जर ठेवलं तरच थोडाफार बदल आपल्या गावामध्ये दिसणार आहे. खऱ्या अर्थाने ग्रामविकास करत असताना सकारात्मक विचारांची जोड ठेवली पाहिजे. आपण सगळेजण 4 व्हीलरमध्ये कधी ना कधीतरी बसलो असो, ST मध्ये प्रवास केला असेल. जर आपण STचा किंवा 4 व्हीलरचा जर रिव्हर्स गिअर टाकला आणि एक्सेलेटर वाढवलं तर ST किंवा 4 व्हीलर पुढे जाणार का मागं येणार? तर ती निश्चित मागं येणार आहे. म्हणजे आपण ग्रामविकास करत असताना ज्यावेळेस आपल्याला अपयश मिळेल, लोकसहभाग करत असताना ज्यावेळेस आपला अपमान होईल, त्यावेळेस ते पचवण्याची क्षमता आपली असली पाहिजे. आणि सकारात्मक विचारांची दिशा म्हणजे फॉरवर्ड गिअर, पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर असे सकारात्मक गिअर आपण आपल्या विचाराचे टाकले तरच ग्रामविकास होणार आहे. गावामध्ये काम करत असताना एक अनुभव असा असतो की 2 गावातले मित्र एकत्रित आले की तिसऱ्यांचे दोष, तिसऱ्यांचे कमीपणा आणि तिसऱ्यांच्या कसं त्यांचं कमतरता आहे याच्यावर चर्चा करत असतात. त्याच बाबतीत त्याच्या विरोधात जर पाहिलं तर विदेशामध्ये किंवा वेस्टर्न कल्चरमध्ये ज्यावेळेस 2 लोक एकत्रित येतात त्यावेळेस ते तिसऱ्यांचे गुण काय आहेत, तिसऱ्यामधून चांगलं कसं घ्यायचं आहे, तिसऱ्यांच्या यशस्वी गाथा कशा होत्या याच्यावर ते चर्चा करतात. आपल्याला गावामध्ये गॉसिप ज्याला म्हणतात की इतरांबद्दल नकारात्मक चर्चा बंद करायच्या आहेत. आपल्याला गावामध्ये इतरांचे चांगले अनुभव काय आहेत, इतरांचे यशस्वी गाथा काय आहेत, कसं इतरांनी कष्ट करून संकटावर मात करून सकारात्मकता निर्माण केलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामविकास आपला होणार आहे. ग्रामविकास करायचा असेल तर 15 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एक चांगलं पैलू, एक चांगला टप्पा, एक चांगलं यश संपादित करण्यासाठीचे माइलस्टोन आपण ठरवू शकतो. 15 ऑगस्ट का? कारण की ग्रामपंचायतीमध्ये 15 ऑगस्ट हा गावाचा विकास आराखडा सबमिट करण्यासाठी ग्रामसभा घेतल्या जाते. आपल्याला माहीत असेल की
72व्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामीण भागाला विशेष ग्रामसभेचा दर्जा देण्यात आला. विशेष ग्राम विकासाचे अधिकार देण्यात आले. विशेष ग्राम विकासासाठी योजना देण्यात आल्या. लोकसभेला जेवढे अधिकार नाहीत त्याच्यापेक्षा जास्त अधिकार हे ग्राम विकासासाठी देण्यात आलेले आहेत. परंतु त्याचा वापर खऱ्या अर्थाने होत नाही. का होत नाही? कारण की आपलं अज्ञान आहे. आपल्याला जर ग्राम विकास करायचा असेल, लोकसहभाग करायचा असेल, तर काही उपक्रमांवर मी चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपण ही चळवळ सुरू करूया. नसेल तर सुरू केली असेल तर तिला वाढवूया. लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकसहभाग वाढवण्यासाठी लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्या प्रामाणिकपणे राबवण्याची गरज आहे. एक शाळेमध्ये सुविचार मी वाचला होता, एकीचं बळ मिळतं फळ. हाताचे 5 बोटं असतात मित्रांनो. प्रत्येक बोटाचं काही ना काहीतरी कौशल्य आहे. हे 5 बोटं ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने वज्रमुठ तयार होते आणि ही एकीचं बळ आपल्याला ग्रामविकासात नक्कीच कामाला येते. आपल्याला जर ग्रामविकास करायचा असेल तर ग्रामविकासासाठी आपण गावामध्ये चांगल्या तरुणांची, होतकरू अनुभवी ज्येष्ठांची, महिलांची, बालकांची, सगळ्यांची एक चांगली समिती तयार केली पाहिजे. एक संघटनात्मक बांधणी केली पाहिजे. एकीचं बळ मिळतं फळ याच्यातून सुरुवात केली पाहिजे. ग्रामीण एकता हीच आपल्याला ग्रामविकासासाठी पुढे घेऊन जाणार आहे. आपण त्याला ग्रामविकास टास्क फोर्स म्हणू. आता नाही का कोरोना आला तर शासनाने कोरोनाची टास्क फोर्स तयार केली, तसं ग्रामविकासासाठी टास्क फोर्स म्हणजे आपण समिती तयार केली पाहिजे. तुम्ही तुमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समिती तयार करा, तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तर शासन म्हणते समिती तयार करा, किंवा तुम्ही नागरिकांची समिती तयार करा आणि एकत्रित येऊन मग वेगवेगळे त्याचे जबाबदारीचं वाटप करा आणि रचनात्मक आराखडा 1 वर्षाचा, 6 महिन्याचा, 1 महिन्याचा आपण तयार करून वेगवेगळ्या विषयात काम करणारे वेगवेगळे टीम तयार करून ग्रामविकासाची वाटचाल सुरू करा. आजपर्यंत मी खऱ्या अर्थाने 24 वर्ष झाले सामाजिक क्षेत्रात काम करतोय आणि त्याच्यामध्ये गेली 12 वर्ष मी ग्रामविकासासाठी प्रयत्नशील आहे. मला ग्रामविकासाचा एक सूत्र कळालंय, ते म्हणजे ग्रामविकासाचा पाया हे देशी गोवंशाचं संवर्धनामध्ये आहे. तुम्हाला जर ग्रामविकास करायचा असेल तर देशी गायींचं पालन हे गावामध्ये झालं पाहिजे. गायींच्या म्हणजे आपण पूर्वीचं मागच्या 5000 वर्षाचा भारताचा जर इतिहास पाहिला तर गाय ही केंद्रबिंदू मानली जाते. आपण हिंदू धर्माचा जर आपण एक आदर्श ठेवला तर भगवान श्री दत्तात्रय आपल्या बाजूला गायीला उभे करतात. 5000 वर्षापूर्वी आपल्या देशात आलेले भगवान श्रीकृष्ण यांना गोपाल म्हणतात. का? कारण की ते गायींचं पालन करणारे होते. आणि या सगळ्यांमध्ये देशी गाय ही आपल्यासाठी दैवत मानल्या गेलेली आहे आणि हीच देशी गाय ग्रामविकासाचा खऱ्या अर्थाने गुरुमंत्र ठरणार आहे. आपल्याला देशी गायींचं संवर्धन गावामध्ये वाढवावं लागेल. जर्सी नाही, हायब्रिड नाही, विदेशी नाही, मिक्स ब्रीड नाही, शुद्ध देशी गायीचं बीज आपण जर गावामध्ये वाढवलं तर ते ग्रामविकासाचं खऱ्या अर्थाने गुरुमंत्र ठरू शकणार आहे. कारण की गायींच्याच आधारावर कृषी आत्मनिर्भर होणार आहे. गायींच्याच आधारावर आरोग्य, गायींचं आपलं आणि सर्वांचं आरोग्य हे आत्मनिर्भर होणार आहे. स्वदेशी चिकित्सा व्यवस्थेमध्ये पंचगव्य चिकित्सा ही खूप मोठी चिकित्सा सांगितलेली आहे. ग्रामीण संस्कृती ही गायीच्या अवतीभोवती होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण संघटन जर निर्माण करायचं असेल तर गाय ही आपल्यासाठी गुरुमंत्र ठरणार आहे. ग्रामीण अर्थक्रांतीचं रहस्य हे गायीच्या अवतीभोवती दडलेलं आहे. याच्यावर बोलायला मला 2 तास लागतील, त्यामुळे मी फक्त एका वाक्यात सांगेन, ज्यांना ग्रामविकास करायचा आहे त्यांनी देशी गायीचं, ज्याला आपण म्हणू की अध्यात्म आहे, देशी गायीचं विज्ञान आहे, देशी गायीचं संस्कृती आहे, देशी गायीचं अर्थकारण आहे, देशी गायीचं कृषी कारण आहे,
याचा अभ्यास केला पाहिजे आणि आम्ही तुम्हाला त्या प्रकारचे सगळे स्रोत उपलब्ध करून देऊ. तुम्ही फक्त ग्रामविकासासाठी देशी गाईचं संगोपनाची आणि संवर्धनाची कास धरा. ग्रामविकास होत राहील. गाईमध्ये तेवढी ताकद आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आज आपण पाहतोय की सगळेजण हे कुठंतरी कोरोनाच्या भीतीच्या दबावाखाली आलेलो आहोत. आपण सर्वच जण कोरोनाच्या भयाखाली आलो आहोत. ग्रामीण आरोग्य व्यवस्था आत्मनिर्भर करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे आणि देशी गायींपासून, आयुर्वेदापासून, स्वदेशी चिकित्सापासून, निसर्ग उपचारापासून, योग, प्राणायाम, ध्यान, ह्या सगळ्या गोष्टी गावामध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला ग्रामीण युवकांना, पुढच्या पिढीला, ग्रामीण महिलांना आपल्याला देणं गरजेचं आहे. पूर्वी हे सगळे औषधं, जडीबुटी, तुम्ही अष्टांग हृदयम नावाचा एक ग्रंथ आहे जो वाघभट्टांनी लिहिलेला आहे, त्याचा जर अभ्यास केला तर त्याचं तुम्हाला केंद्रबिंदू हे तुम्हाला ग्रामविकासामध्ये दिसेल. ग्रामविकासाचं केंद्रबिंदू हे ग्रामीण स्वदेशी चिकित्सा किंवा आरोग्य व्यवस्थेमध्ये दिसेल. सुश्रुत संहिता नावाचा ग्रंथ, असं म्हणतात की विल्यम हंटर नावाचा एक इंग्रज अधिकारी आहे, त्यांनी हंटर कमिशन नावाचं एक खूप मोठं कमिशन लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सुश्रुत संहिता, वाघभट्टांनी लिहिलेली अष्टांग हृदयम याच्यामधले अनेक सूत्रांचा वापर करून ॲलोपॅथीचा जन्म झालेला आहे, ज्याला आपण मॉडर्न मेडिकल सायन्स म्हणतो. तर आरोग्य चिकित्सा याचं बेस जो आहे तो आपल्या गावात ठेवलेला आहे. आपल्याला त्याचं संशोधन करून मॉडर्न मेडिकल सायन्सच्या बरोबरीने मॉडर्न आयुर्वेद सायन्सची आपल्याला निर्मिती करावी लागेल आणि ते सर्व ज्ञान हे भारताच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही दडलेलं आहे. त्याचं आपल्याला संशोधन करावं लागेल आणि आपल्या गावामधून आत्मनिर्भर आरोग्य व्यवस्थेपासून आत्मनिर्भर भारत व्यवस्था याचं आपल्याला खऱ्या अर्थाने रचनात्मक आणि संघटनात्मक काम करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला संशोधन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. अनेक प्रकारच्या, आपल्याला माहीत असेल आपल्या घरामध्ये आजी, जुने आजोबा याला आजीचा बटवा म्हणत होते. जगातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल जर कुठलं असेल तर ते आपलं घरातलं स्वयंपाकघर आहे आणि ह्या स्वयंपाकघरामध्ये दालचिनी किती वापरायची, लवंग किती वापरायची, हळद कशी वापरायची, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लसूण किती वापरायचा, कांदा किती वापरायचा, गाईचं दूध कसं वापरायचं, शेळीचं दूध कसं वापरायचं, ताप आली तर काय करायचं, खोकला आला तर काय करायचं, याचं सगळं रहस्य हे आपल्या गावातल्या घरातल्या स्वयंपाकघरात दडलेलं आहे. आजीचा बटवा म्हणून ते वापरल्या जात होतं, घरगुती औषध उपचार म्हणून ते वापरलं जात होतं. जर आपल्याला ग्राम व्यवस्था ही आत्मनिर्भर करायची असेल तर या सगळ्या गोष्टींवर आपल्याला पुनर्निर्माण, याचं पुनर्अध्ययन, संशोधन करून मॉडर्न आयुर्वेद सायन्सचा आपल्याला एक वसा घेऊन पुढं जावं लागेल आणि त्या प्रकारे ग्रामव्यवस्थेला या आत्मनिर्भर आरोग्य व्यवस्थेची जोड आपल्याला द्यावी लागेल. आत्मनिर्भर ग्रामव्यवस्था जर आपल्याला उभी करायची असेल तर गावातले जे उत्सव आहेत, गावातले जे सण आहेत, वर्षभरामध्ये आता महाराष्ट्रामध्ये अंदाजा 27,000 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहेत आणि प्रत्येक गावामध्ये हरिनाम सप्ताह होतो. प्रत्येक गावामध्ये कुठल्या तरी महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ, कुठल्या तरी देवाच्या स्मृतिप्रित्यर्थ सप्ताह होतो, यात्रा होते. प्रत्येक गावामध्ये गणेशोत्सव होतो, प्रत्येक गावामध्ये नवरात्र उत्सव होतो. या सगळ्या उत्सवांच्या माध्यमातून आपल्याला लोकांची बांधणी करावी लागेल, त्यांची यादी तयार करावी लागेल, त्यांना वारंवार ग्रामविकासासाठी आपल्याला वेगवेगळ्या विषयांमध्ये जागृत करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला लोकांची बांधणी करण्यासाठी गावातील उत्सव, सण हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोगात आणता येतील आणि त्याची एक आपल्याला आखणी करावी लागेल. गावातून बाहेर शहरामध्ये गेलेले लोक आहेत, नोकरीसाठी, व्यवसायासाठी जे शहरात राहतात, तालुक्याला राहतात, जिल्ह्याला राहतात, मुंबईला राहतात, पुण्याला राहतात किंवा विदेशात राहतात, या सगळ्या लोकांना परत एकदा आत्मनिर्भर ग्राम अभियानासाठी
ग्राम विकासासाठी आपल्याला जोडायचं आहे. आणि हे जे गावातले उत्सव असतात, गावातले सण असतात, या सर्वांना हे सर्व ते निमित्त ठरतील की या सगळ्या लोकांना आपल्याला परत जोडण्यासाठी. मग या उत्सवांचं आणि सणांमध्ये आज काय होतं, तर आज माझ्या गावात तरी यात्रेच्या निमित्ताने पत्ते खेळल्या जातात, जुगार खेळला जातो. तर याच्या विरोधात गावाचं जे खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणू की बलस्थान आहे, गावामध्ये आपल्या गावाचा इतिहास काय आहे, गावाची संस्कृती काय आहे, लोकांना सणावाराला, यात्रेला, उत्सवाला गावामध्ये यावं वाटेल असं प्रकृती केंद्रित, आनंदीदायक, निसर्ग केंद्रित आनंदीदायक वातावरण आपल्याला तयार करावं लागेल, जेणेकरून गावाच्या बाहेर गेलेले लोक ही दर उत्सवाला, सणाला गावात येत राहतील. आणि मग ते आले की त्यांना आपल्याला ग्राम विकासासाठी आपल्याला जोडून घेता येईल, लोकसंग्रह वाढवता येईल, त्यांचं सहकार्य अथवा योगदान आपल्याला गावासाठी मागता येईल. प्रत्येक व्यक्ती ग्राम विकासासाठी पैसा देईल का माहीत नाही, परंतु त्याचा अनुभव, त्याचे रेफरन्सेस आपण ग्राम विकासासाठी वापरू शकतो आणि खऱ्या अर्थाने या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला ग्रामविकास करता येईल. जसं गावामध्ये असं म्हणलं जातं की एक गाव एक गणपती ही योजना मध्यंतरी चालत होती, तसं गावामध्ये एक गाव एक लग्नतिथी ही संकल्पना आपल्याला ग्रामविकासासाठी वापरावी लागेल. मी आजही पाहतो की ग्रामीण भागामध्ये लग्नासाठी लाखो रुपये खर्च होतात आणि एक शेतकरी त्याच्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढतो आणि ते कर्ज फेडण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या संकटांचा सामना करतो. आपण जर आपल्या गावामध्ये एक गाव एक लग्नतिथी कायमस्वरूपी जर हा उपक्रम राबवला आणि गावातले जे गरीब आदिवासी असतील, अनुसूचित जाती जमातीतले व्यक्ती असतील, सर्व समाजातले, सर्व धर्मातले जे आपले गरीब व्यक्ती असतील, यांचा सामुदायिक विवाह सोहळा एक गाव एक लग्नतिथीप्रमाणे लागू केला तर त्यांचा पैसा वाचेल आणि तोच पैसा यांचे संसार सुखी होण्यासाठी आर्थिक पुंजी यांच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने निर्माण होईल. आता पैसा निर्माण करण्याचं एकच सूत्र आहे, ते म्हणजे पैसा वाचवणं. तर एक गाव एक लग्नतिथी आपण आपल्या गावामध्ये करावी अशी एक विनंती मी ग्रामविकास करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना करेन. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी उत्पादक कंपनी. मी स्वतः मागच्या 2 वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपनींवर अभ्यास करतोय आणि त्या माध्यमातून काम करतोय. गावामध्ये विकास करायचा असेल तर आर्थिक अडचणी ह्या सर्वसामान्यांच्या तोंडावर असतात आणि शेतकरी उत्पादक कंपनी हे असा पैलू आहे की ज्याच्या माध्यमातून किमान 1 कोटी रुपये गावामध्ये कृषी व्यवस्थेसाठी येऊ शकतात आणि कृषी आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेसाठी येऊ शकतात, किमान 1 कोटी रुपये. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी आपण स्थापन करावी. स्थापन केली असेल तर तिचा विकास करावा, त्याचे ऑडिट चांगले मेंटेन करावेत, त्याचे कागदोपत्र चांगले मेंटेन करावेत आणि बऱ्याच वेळेस शेतकरी उत्पादक कंपनीच्या फायद्याच्या नुसार आपण ग्रामविकास आणि शेतकरी उत्पादक कंपनी एकाच नाण्याच्या 2 पैलू आहेत. कारण की गावामध्ये आजही सगळ्यात जास्त राहणारा जो घटक आहे तो शेतकरी आहे. ग्रामविकास किंवा आत्मनिर्भर ग्राम अभियान आपल्याला करायचं असेल, आपल्याला लोकसहभागातून ग्रामविकास करायचा असेल तर कृषी विकासाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि नवीन पिढीला आपल्याला शेतीकडे वळवावं लागेल, कारण की सर्वोत्तम उद्योग जर कुठला असेल तर तो शेती आहे. मी एक उदाहरण देईन की ग्लोबल परळी नावाचं एक चांगलं संघटन आमचे मित्र मयंक गांधींनी परळी नावाच्या एका तालुक्यात उभं केलं बीड जिल्ह्यामध्ये. सगळ्यात जास्त ड्रायस्ट एरिया म्हणजे कमी पावसाचं क्षेत्र असलेलं ते पूर्ण तालुकाचा परिसर आहे. ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न 20,000 रुपये 30,000 रुपये मासिक होतं, त्या शेतकऱ्याचं उत्पन्न त्यांनी 1,20,000 रुपये 2 लाख रुपये 3 लाख रुपये 4 लाख रुपये मासिक प्रति एकर घेऊन दाखवलं. त्यांनी काय केलं तर त्यांनी कृषी विकासासाठी गट बांधणी केली आणि जे शेतकरी पारंपरिक शेती करत होते, गहू ज्वारी वगैरे वगैरे, त्या शेतकऱ्यांना त्यांनी वेगळे क्रॉप पॅटर्न दिले. जसं की त्यांनी फळबाग लागवड सांगितली
म्हणजे त्यांनी सीताफळाची लागवड सांगितली, त्यांनी शेवग्याची लागवड सांगितली, त्यांनी डाळिंबाची लागवड सांगितली, त्यांनी कुठंतरी पपईची लागवड सांगितली, लिंबाची लागवड सांगितली. आणि ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे वार्षिक 20,000 30,000 रुपये प्रति एकर होतं, ते शेतकरी आज 1,20,000 2,30,000 4 लाख रुपयापर्यंत प्रति एकर उत्पन्न घेत आहेत. हे सगळं शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जर आपण टाकलं तर एक शेतकरी उत्पादक कंपनी किमान 500 शेतकऱ्यांची बांधणी करू शकते. जर 500 शेतकऱ्यांची बांधणी आपण केली तर सरकारच्या माध्यमातून 1 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज आपल्याला कृषी अथवा कृषी आधारित उद्योजकांवर मिळू शकतं. मग नेमकं शेतकरी उत्पादक कंपन्यांची बांधणी कशी करायची आहे, ते कसं काम करायचं, हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आम्ही सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला देऊ. मग शेतकरी उत्पादक कंपनी चालू झाली तर काय करायचं? मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिला प्रकार आहे ते म्हणजे बांधावरची शेती, बांधावरची कार्यशाळा घ्यायची. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन द्यायचं. कृषी सेवा केंद्र चालू करायचं, अवजार बँक चालू करायच्या, बीज बँक चालू करायचं, दुग्ध प्रकल्प चालू करायचं. माझा असा अभ्यास आहे की जर आपण ग्रामविकास करायचा असेल तर एका शेतकऱ्या कुटुंबाला 1 देशी गाय जर दिली किंवा 1 देशी म्हैस दिली आणि त्याचं दूध असेल, त्याचं शेण असेल, त्याचं मूत्र असेल, हे जर आपण शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून कलेक्ट केलं, त्याची खताची निर्मिती केली, त्याच्या वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवले, तर याच्या माध्यमातून एका कुटुंबाला किमान 10,000 रुपये ते 15,000 रुपये मासिक उत्पन्न होऊ शकतं. म्हणजे एकीकडे रोजगार हमीची योजना आपण जर राबवली आणि एकीकडे जर दुग्ध प्रकल्प किंवा पशुसंवर्धन आधारित उद्योजकता जर आपण ग्रामीण भागात उभी केली तर एका कुटुंबांना 10,000 ते 20,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न 100% होणार. आणि असे अनेक यशस्वी उदाहरण आपल्या आजूबाजूला दिसतील. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आपण गाव तिथे गोडाऊन किंवा पंचकृषीत कोल्ड स्टोरेज अशा प्रकारचे उपक्रम राबवू शकतो. पशुखाद्य निर्मितीसारखे प्रकल्प आपण राबवू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आत्ता मध्यंतरी आपले मिनिस्टर ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ज्याला आपण MSME म्हणतो, याचे जे आत्ताचे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी, यांनी सांगितलं की आजही शेतकरी गहूच पेरतो तर आपल्या देशामध्ये टनानी गहू पडतोय आणि सडतोय. ज्वारीच पेरतोय, तो टनानी पडतोय आणि सडतोय. तर शेतकऱ्याला जर समृद्ध व्हायचं असेल आणि देशाची अर्थव्यवस्था जर आपल्याला समृद्ध करायची असेल, ग्रामीण अर्थव्यवस्था जर समृद्ध करायची असेल तर शेतकऱ्यांनी त्याचं क्रॉप पॅटर्न म्हणजे पीक पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. शेतकऱ्यांनी डिझेल आणि पेट्रोल पिकवलं पाहिजे. म्हणजे काय, असे अनेक प्रकारच्या आता वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. जसं कारंजासारखी वनस्पती आहे की ज्याच्यामधून बायोडिझेल तयार होतं. तर शेतकऱ्यांनी बायोडिझेल किंवा ऊर्जा तयार होते. जसं सौर ऊर्जा, आपण सोलापूरकडे काही भागात गेलो तर त्या ठिकाणी सोलर फार्मिंग होते. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी त्यांचं क्रॉप पॅटर्न जर बदललं तर आत्मनिर्भर ग्राम होईल. मग आपल्या गावात जे गरजेचं आहे ते आपण त्या पद्धतीने तयार केलं पाहिजे. पंचकृषीचा ग्राम विकासाचा प्लॅन केला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने ग्रामीण भाग हा पाण्याच्या बाबतीत, ऊर्जेच्या बाबतीत जर आत्मनिर्भर झाला तर कृषीच्याही बाबतीत आत्मनिर्भर होईल आणि त्या मानाने आपल्या गावातला युवक आत्मनिर्भर होईल, शेतकरी आत्मनिर्भर होईल आणि पुढे किमान शेकडो वर्ष किंवा हजारो वर्ष ही आत्मनिर्भर ग्राम व्यवस्था आपली रुजू होईल. पण परत सांगेल की व्यवस्था ही प्रकृती केंद्रित असली पाहिजे, विकृती केंद्रित नव्हे. ग्राम विकास करायसाठी किंवा ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी सगळ्यात चांगली भूमिका निभावणारं जर कोणी असेल तर ते महिला आहेत. महिलांची संघटन बांधणी करून ग्राम विकासासाठी आपण मदत घेतली पाहिजे. महिलांनी जर ठरवलं तर ग्राम विकासाला खूप चांगल्या प्रकारची गती येईल.
म्हणून मग बचत गटांची बांधणी करणं, बचत गटांच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार करणं आणि जे उत्पादने तयार होत आहेत त्याची विक्रीची जबाबदारी मग गावातल्या युवकांनी घ्यावी, त्याची विक्रीची जबाबदारी गावातल्या इतर नागरिकांनी घ्यावी. पहिल्यांदीच जे गावात उत्पादन होतं ते गावातच विक्री करावं आणि गावातल्या लोकांनी संकल्प करावा की आम्ही पहिली प्रायोरिटी गावातच देऊ. म्हणजे भाजी आणायची आहे, कपडे आणायचे आहेत, सगळं काही गावात तयार होऊ शकतं. तर त्या प्रकारचं कौशल्य विकसन महिलांचं तयार झालं पाहिजे, युवकांचं तयार झालं पाहिजे आणि बचत गटांचे विविध प्रोडक्ट हे गावात तयार होऊन त्याची विक्री व्यवस्थेसाठी युवकांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये नर्सरी असली पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळं अवकाळी पाऊस येतोय, गारपीट होतंय, कुठं खूप पाऊस येतोय तर कुठं पाऊसच येत नाही. तर कृषी व्यवस्थेसोबत जोडधंद्यांचीही आपण नियोजन केलं तर गावातला शेतकरी जगेल. आणि क्रॉप पॅटर्नमध्ये सुद्धा त्याचं एक एकरामध्ये आपण कनेरी मठाचे काठसिद्धेश्वर स्वामींनी एक मॉडेल उभं केलं आहे की एका एकरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पीक घेऊन एक शेतकरी लखपती कसा होऊ शकतो. तर या पद्धतीने आपण वेगवेगळ्या मॉडेलचा अभ्यास करून आपण गावामध्ये नर्सरी जर तयार केली तर गावामध्ये फळबाग लागवड करणारी वेगळी नर्सरी असली पाहिजे. गावामध्ये इतर जे वृक्ष असतात, जसं ग्लोबल वॉर्मिंगवर जर आपल्याला मात करायची असेल, आता गावांचं तापमान बदल होतोय म्हणून गावामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे. गावातले गायरान जे आहेत त्या गायरान पडीक आहेत किंवा डोंगर पडीक आहेत तिथं चांगल्या प्रकारचं वृक्षारोपण केलं पाहिजे. पण परत वृक्षारोपण हे देशी झालं पाहिजे. देशी झाडं म्हणजे काय, पिंपळ, वड, चिंच, आंबा अशा प्रकारच्या झाडांची लागवड केली पाहिजे. विदेशी झाडं जर लावली तर त्याच्यापासून आपल्याला काही फायदा नाही. अशी झाडं लावली पाहिजे ज्यांच्यावर पक्षी बसतील, अशी झाडं लावली पाहिजे की ज्यांच्यामधून जमिनीतलं नायट्रेट वाढेल, म्हणजे जमिनीतली पाणी खेचून घेण्याची क्षमता वाढेल. जसा वड आहे, पिंपळ आहे, लिंब आहे. तर देशी झाडांचं लागवड जास्तीत जास्त झालं पाहिजे. प्रत्येक गावाला वनराई तयार झाली पाहिजे, प्रत्येक गावाला देवराई तयार झाली पाहिजे, प्रत्येक गावामध्ये नर्सरी तयार झाल्या पाहिजेत. त्याच्या माध्यमातून फळबाग लागवड झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे आरोग्यासाठी फळं खाणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्या प्रकारची फळं, मग ते जांभूळ असू, पपई असू, पेरू असू, चिक्कू असू, डाळिंब असू, वेगवेगळ्या प्रकारची फळबाग ही आपल्या गावांमध्ये किंवा पंचकृषीमध्ये तयार करणं आणि ते आपल्या गावातल्या महिलांना, युवकांना, बालकांना, वृद्धांना खाऊ घालणं, कमीत कमी किमतीमध्ये चांगल्यात चांगल्या गुणवत्तेचं विषमुक्त शेतीचं आहार आपण त्यांना देणं, याच्यातून गावातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे, याच्यामधून गावातली अर्थक्रांती चांगली राहणार आहे. त्याच्यासाठी गावामध्ये तिथे नर्सरी तयार झाली पाहिजे. आयुर्वेदिक शेतीचा अभ्यास आपण केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचं जसं गुळवेल आहे, शतावरी आहे, अश्वगंधा आहे, पिपळी आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतींची मागणी आज जगभरातून वाढत आहे. कारण की रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची असेल तर आयुर्वेदिक वनस्पती हे औषधांमध्ये वापर केला जातो, ॲलोपॅथीमध्येही वापर केला जातो. तर अशा प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा अभ्यास आपण वाढवला पाहिजे आणि त्याचे उत्पादन विक्री घेणारे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून आपण त्याचं एक विक्री यंत्रणा पण तयार केली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना पडीक जमिनींवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी आपण प्रेरित केलं पाहिजे. फुलांची शेतीची प्रचंड मागणी आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या पुण्या मुंबई असेल किंवा इतर, आता सोलापूर असेल किंवा इतर भागातून कोल्हापूर असेल, विदेशात फुलं एक्सपोर्ट होतात. तर त्या प्रकारे आपल्या गावात जे पिकेल त्याचं जगभर विकेल अशी मागणीनुसार आपल्या गावातलं क्रॉप पॅटर्न आपण बदललं पाहिजे. फुलांची शेती, आयुर्वेदिक शेती, वृक्ष लागवड या प्रकारची योजना आपण केली पाहिजे. पर्यावरणासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. गावात पाणी पाहिजे असेल तर झाड पाहिजे, गावात ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाड पाहिजे. आपण आत्ता पाहिलं नाही का, ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊ लोक पळत होते. जगभरातून ऑक्सिजन आपल्याला मागवावं लागलं का?
कारण की ऑक्सिजनची कमतरता शरीरात एका विषाणूमुळे. हे ऑक्सिजन आपल्याला झाडं हजारो वर्ष झाले फुकट देत आहेत, त्याची किंमत आपल्याला नाही आहे. तर ह्या ऑक्सिजन आपल्या ग्रामीण भागातल्या पर्यावरणामध्ये चांगला तयार होण्यासाठी वनराई, देवराई आणि त्याच्यासाठी नर्सरी हे आपण तयार केलं पाहिजे. हैदराबादमध्ये एक संस्था आहे, ते काय करतात, त्यांच्या गावातले जे विद्यार्थी आहेत ते दरवर्षी राखी पौर्णिमेला गावातल्या झाडांना राखी बांधतात. तर ते झाडांना राखी बांधतात का, तर मी या झाडाचं रक्षण करेल आणि झाड माझं रक्षण करेल. तर अशा प्रकारे गावातल्या मुलांना घेऊन आपण वृक्षारोपणाचं वेगवेगळ्या प्रकारचं आयोजन केलं पाहिजे. गावामध्ये समुपदेशन केंद्र तयार करा. प्रत्येक गावामध्ये समुपदेशन केंद्र तयार झालं पाहिजे. त्या समुपदेशन केंद्रामध्ये ग्रामीण रोजगारावर समुपदेशन आलं पाहिजे. ग्रामीण रोजगार निर्मिती, ग्रामीण युवकांचं कौशल्य निर्मिती, वेगवेगळ्या शासनाच्या योजना, ग्रामीण भागासाठी असलेल्या स्कॉलरशिप, मग वेगवेगळे उद्योग, मग ते मदनिर्मिती असो नाहीतर गुलकंद बनवणार असो, अशा प्रकारचे वेगवेगळे उद्योग कसे तयार करायचे, मग त्याला कर्ज प्रकरण कसं होईल, त्याला शासनाची योजना कशी मिळेल, हे मार्गदर्शन देणारं गावामध्ये ग्रामविकासाचं समुपदेशन तयार झालं पाहिजे. गावामध्ये कौटुंबिक कलह असेल तर तो मिटवण्यासाठी, कायदेशीर प्रक्रियेवर मार्गदर्शन करण्यासाठी, महिलांवर अत्याचार होत असतील त्यांच्यासाठी शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करणारं समुपदेशन केंद्र गावात तयार झालं पाहिजे. गावामध्ये युवकांना कौशल्य विकसनाचा उपक्रम 12 महिने चालू राहायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कृषी आधारित कौशल्य विकसन, कला आधारित, क्रीडा आधारित कौशल्य विकसन, वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरं, कॉम्प्युटर प्रशिक्षण शिबिरं, टायपिंग असेल, डिजिटल लिटरेसी असेल, इंटरनेट. आज आपली स्पर्धा जागतिक पातळीवर आहे. तर जागतिक पातळीवरचं कौशल्य आपल्या गावातच तयार झालं पाहिजे. याच्यासाठी गावामध्ये प्रशिक्षण केंद्र असलं पाहिजे. उद्योजकतेचा दृष्टिकोन प्रत्येक युवकामध्ये, प्रत्येक शेतकऱ्यामध्ये तयार झाला पाहिजे. आपल्याला शेकडो वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे प्रत्येक गावामध्ये. तर मग ते तबला वादन असेल, संगीत असेल, अशा प्रकारच्या 64 कला आहे, गायन असेल, नृत्य असेल. मग नृत्य म्हणजे मॉडर्न नृत्य नाही, तर आपलं भरतनाट्यम असेल, नाही तर कुठल्याही प्रकारचं आपलं स्वदेशी नृत्य असेल. याच्यामधून शरीराचा व्यायाम होत होता आणि निरोगी शरीर राहत होते. तर अशा प्रकारच्या 64 कलांचं ज्ञान आपल्या गावांमधून मिळालं पाहिजे. यासाठी कौशल्य विकसन केंद्र गावामध्ये तयार झाली पाहिजे. असं जर झालं तर एकही युवक गावामध्ये बेरोजगार राहणार नाही. बेरोजगार मुक्त गाव अशा प्रकारची संकल्पना घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. व्यसनमुक्तीबद्दल तर सांगितलंच पाहिजे. व्यसन हे आपल्या प्रत्येक गावाला एक त्या सापासारखं गिळून घेणारं, अजगरासारखं गिळून घेणारं एक षडयंत्र तयार झालेलं आहे. गावाला जर आत्मनिर्भर करायचं असेल, ग्रामविकास करायचा असेल, तर व्यसनमुक्तीची चळवळ गावामध्ये राबवलीच पाहिजे. गावामध्ये युवकांना प्रेरणा मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र किंवा स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन, समुपदेशन शिबिरं आयोजित केली पाहिजेत. ज्याच्यामध्ये फक्त MPSC UPSCच नव्हे तर बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर, जसं फॉरेस्ट ऑफिसर व्हायचं असेल किंवा इतर रेल्वेमध्ये जायचं असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात, इंटरव्ह्यूज असतं, त्याचं नॉलेज गावातल्या युवकांना गावातच मिळालं पाहिजे. अशा प्रकारच्या शिबिरांचं आयोजन आपल्या या कौशल्य विकसन केंद्राच्या माध्यमातून झालं पाहिजे. गावातल्या शालेय मुलांपासून तर ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ग्रामविकासासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांची आखणी केली पाहिजे. जसं मी आत्ता एक उदाहरण दिलं की वृक्षारोपण असेल, गावात स्वच्छता अभियान असेल, गावामध्ये संवाद अभियान राबवलं पाहिजे. आज दुर्दैवाने गावातले जे ज्येष्ठ नागरिक असतात ते पारावर एकटे बसलेले असतात आणि गावातले जे लहान मुलं असतात ते मोबाईलमध्ये गुंतलेले असतात किंवा ते भांडणामध्ये गुंतले असतात. तर ह्या लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये संवाद साधला पाहिजेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या लहानपणीच्या ज्या गावातल्या आठवणी आहेत, ज्या चांगल्या शिकवणी आहेत, की जे त्यांना चांगले निरोगी ठेवत होत्या, जे त्यांना चांगल्या आपल्या संस्कृतीशी जोडत होत्या, जे गावाच्या राष्ट्रभक्तीशी जोडत होत्या, स्वातंत्र्य संग्रामातल्या चळवळी असतील किंवा मराठवाड्यामध्ये जे हैदराबाद मुक्तीसंग्राम झाला त्याच्यातल्या काही आठवणी असतील, अशा प्रकारच्या चांगल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी किंवा राष्ट्रपुरुषांच्या गाथा किंवा चांगल्या विकासाच्या गाथा ह्या लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये संवाद हा गावामध्ये घडून आणला पाहिजे, जेणेकरून एका पिढीचं नॉलेज दुसऱ्या पिढीला ट्रान्सफर होईल. आणि अशा प्रकारचा उपक्रम तर प्रत्येक शनिवारी आपल्या ग्रामपंचायतीच्या शाळेमध्ये आखलाच पाहिजे. गावामध्ये एक हॅपी सॅटरडे नावाचा प्रकल्प, आनंदी शनिवार, की गावातल्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या कला, क्रीडा, कौशल्यांचं ज्ञान, एका तरी राष्ट्रपुरुषांचं चरित्राचं नॉलेज, मग राष्ट्रपुरुष म्हणजे मग सगळ्या प्रकारचे क्रांतीवीर असतील, समाज सुधारक असतील, चांगले उद्योजक असतील, चांगल्या प्रकारचे शास्त्रज्ञ असतील, चांगले खेळाडू असतील, यांचं ज्ञान आपल्या गावातल्या लहान मुलांना मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आनंदी शनिवार नावाचा एक उपक्रम प्रत्येक शनिवारी गावामध्ये राबवला गेला पाहिजे. तर गावामध्ये आर्थिक साक्षरता झाली पाहिजे, 100% रोजगार, 100% साक्षरता, उत्तम आरोग्य, या प्रकारचं आपण गावामध्ये आखणी केली पाहिजे. ग्रामीण अन्न संस्कृतीबद्दल शिबिरांचं आयोजन केलं पाहिजे, की आपल्याला माहिती आहे जुनं खाद्यपदार्थ जे गावातलं होतं ते पौष्टिक होतं. तर अशा प्रकारचं ग्रामीण अन्न संस्कृतीचं शिबिर हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये ते नॉलेज ट्रान्सफर होण्यासाठी आयोजन केलं पाहिजे. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी ग्रामविकासाची आखणी न करता समग्र ग्रामविकास ही भूमिका ठेवून आपण ग्रामविकास केला तर खरा ग्रामविकास होईल. नाहीतर इव्हेंट बेस्ड ग्रामविकास आपला शाश्वत ग्रामविकास होणार नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे की लोककल्याणकारी उपक्रम राबवण्यासाठी गावामध्ये चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, त्यासाठी PRD ज्याला आपण गावामध्ये एक चांगला आराखडा तयार केला पाहिजे. गावामध्ये पाणी, गावामध्ये आरोग्य, गावांमध्ये दळणवळणाच्या सुविधा चांगल्या प्रकारच्या उपलब्ध केल्या पाहिजे. ग्रामविकास एक पाऊल जर आपल्याला पुढं टाकायचं असेल तर आपला अहंकार एक पाऊल आपल्याला मागं टाकावा लागेल. गावातलं संघटन चांगलं जोडायचं असेल तर आपल्याला अपमान गिळून घ्यावा लागेल. आणि गावामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने लोकसहभाग वाढवायचा असेल तर आपल्याला राष्ट्रीय एकात्मता, माझा गाव माझी जबाबदारी, माझा गाव माझा देश आणि माझा जिल्हा माझं जग या भूमिकेतून आपल्याला समग्र विकास करावा लागेल. शेवटचा एक छोटंसं एक कथा सांगून मी थांबणार आहे की समुद्रकिनारी एक सज्जन व्यक्ती फिरत असतो आणि समुद्रामध्ये भरतीच्या ओटीच्या लाटा येत जात असतात. त्यावेळेस समुद्राचं पाणी थोडंसं पाठीमागे गेलेल्यामुळे समुद्रा किनाऱ्यावर माशा ह्या समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन पडलेल्या असतात. तो सज्जन व्यक्ती एक माशी आपल्या हातात ओंजळीत घेतो आणि समुद्रात टाकतो. तर तिकडून एक दृष्ट वृत्तीचा एक व्यक्ती येतो. तो त्याला म्हणतो, काय करतो रे बाबा? तो म्हणतो, या हजारो माशा भरती ओटीमुळं समुद्र किनाऱ्यावर आल्यात, त्या मृत्यू पावतायत, मला ते पाहवत नाही. मी माझ्या ओंजळीनी या पाण्यात टाकतोय आणि त्यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करतोय. तो दृष्ट व्यक्ती हसतो. तो म्हणतो की अरे तुझी ओंजळ किती छोटी आणि हे हजारो माशा या ठिकाणी पडलेल्या आहेत, त्या मरतायत, किती माशांना तू जीवदान देऊ शकतोस? आणि त्याची खिल्ली उडवतो. तो सज्जन वृत्तीचा माणूस एक पाऊल परत पुढं टाकतो, दुसरी माशी हातात ओंजळीत घेतो आणि ती पाण्यात सोडतो आणि त्या दृष्ट व्यक्तीच्या माणसाला सांगतो की या हजारो माशा तडपतायत, त्यांना त्रास होतोय,
यातल्या किती माशांना मी जीवदान देऊ शकतो मला माहीत नाही, पण माझ्या ओंजळीत जी माशी आली, जिला मी पाण्यात टाकू शकलो, तिला मात्र जीवदान मिळालं आहे आणि याचा आनंद मला आहे. मित्रांनो, ग्रामविकास किंवा समाजकार्य हे असंच आहे. आपण ते करत राहायचंय. आपल्या करण्यामुळे, आपल्या बोलण्यामुळे किती जणांना फरक पडणार आहे, किती लोक याच्यामधून चांगलं जीवन जगणार आहेत हे आपल्याला माहीत नाही. पण निश्चित जे जीवन जगतील किंवा ज्यांच्या आयुष्यात थोडंफार काही चांगलं होईल त्याचं समाधान मात्र आपल्याला मानायचं आहे. त्यामुळे नेहमी आपण सातत्याने प्रयत्न करा. ग्रामविकास ही निरंतर विकास प्रक्रिया आहे. एकदा करून किंवा दुसऱ्यांदा करून ग्रामविकास होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करावा लागेल. जे पण कराल ते प्रामाणिक करा. कुणाला फसवू नका, कुणाला लुटू नका. उगी आपल्याला काहीतरी राजकारणात यश मिळवायचंय म्हणून आपण इव्हेंट बेस्ड ग्रामविकास करू नका. शाश्वत ग्रामविकासाच्या मागे लागा, जेणेकरून गावातलं पर्यावरण देखील चांगलं राहील आणि गावातल्या पुढच्या पिढींचाही विकास होईल. गावामध्ये निसर्ग केंद्रित ग्रामविकास झाला पाहिजे, प्रकृती केंद्रित ग्रामविकास झाला पाहिजे. यावर आपण ठाम राहा आणि काहीही झालं तरी आपलं हे ग्रामविकासाचं व्रत सोडू नका. एक लक्षात ठेवा, निसर्ग सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आहे. त्यामुळे आपण जर ती प्रामाणिक केली तर आपल्या आयुष्यामध्ये ईश्वरी अनुभूती, ज्याला आपण असं म्हणूया की एक अदृश्य शक्ती आहे, तुम्ही ती माना अथवा नका मानू, परंतु ती आहे आणि त्या अदृश्य शक्तीचा अनुभव तुम्हाला नक्की मिळेल. त्यासाठी सातत्याने आपलं जे ग्रामविकासाचं आणि प्रकृती केंद्रित ग्रामविकासाचं जे आपलं ध्येय आहे ते चालू ठेवा. आत्मनिर्भर ग्राम अभियानासाठी आधी आपण आत्मनिर्भर झालो पाहिजे, आपलं कुटुंब आत्मनिर्भर झालं पाहिजे, त्याचप्रमाणे गावातला युवक आत्मनिर्भर झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून रचनात्मक आणि संघटनात्मक काम करा. लोकसहभागासाठी आपण पावलं टाका. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा, प्रामाणिक उपक्रम राबवा. तुमच्या उपक्रमांना पाहून लोक नक्की तुमच्या सोबत येतील आणि यासाठी काहीही तुम्हाला मदत लागली, कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं तर तुम्ही आम्हाला संपर्क करा. महा एनजीओ फेडरेशन अथवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह आणि आमच्यासोबत जुडलेल्या 2000 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था, मार्गदर्शक यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू. घेतला वसा टाकू नका, उतू नका, मातू नका. आपल्या ग्रामविकासाचं संकल्प सोडू नका. या ठिकाणी मला बोलवलं आणि आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी दिली, त्यासाठी मी संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझं ग्रामविकासाच्या संदर्भातलं मनोगत थांबवतो. मला संधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. वंदे मातरम.